सोलापूर जिल्ह्यात विश्वास न बसणारी घटना घडली. ही लाजिरवाणी व माणुसकीला काळिमा फासणारी घटना जेव्हा जगासमोर आली तेव्हा सगळीकडे शांतता पसरली. कोणालाच या घटनेवर विश्वास बसत नव्हता. घटना सविस्तर पाहण्याआधी आपला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये कुसूर नावाचे गाव आहे. या गावात शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी एक घटना घडली. गावच्या पोलीस पाटील यांना कुणीतरी सांगितले की गावातील कोठे वस्ती या ठिकाणी ओमसिद्ध कोठे या 45 वर्षाच्या इसमाने आपल्या 8 वर्षाच्या श्रावणी नावाच्या मुलीचा खून केला आहे आणि तिचा मृतदेह घराशेजारील खड्ड्यात पुरला आहे. ही माहिती मिळताच पोलीस पाटील कोठे वस्ती या ठिकाणी गेल्या. त्यांनी ओमसिद्ध कोठे याच्या घराजवळ पाहणी केली असता घराजवळ एक खड्डा खाणल्याचे व तो माती टाकून बुजवल्याचे दिसून येत होते. म्हणून पोलीस पाटील यांनी ओमसिद्ध याला बाहेर बोलावून विचारले, या ठिकाणी कसला खड्डा काढला आहे? यावर ओमसिद्ध म्हणाला, कुठं काय खड्डा कुठं काढलाय? त्यावर महानंदा पाटील त्याला म्हणाल्या, खोटं बोलू नकोस, या जागेवर खड्डा काढून माती टाकून बुजवल्यासारखं दिसत आहे आणि नाही कसा म्हणतोस? यावर ओमसिद्धला काही बोलायला सुचले नाही. तो काही बोलत नसल्याचे पाहून नक्कीच आपल्याला मिळालेली माहिती खरी आहे हे लक्षात आले. तेव्हा महानंदा पाटील यांनी विचारले, तुझी मुलगी श्रावणी कोठे आहे? त्यावेळी त्यांनी मान खाली घातली आणि उत्तर द्यायचे टाळू लागल्यावर पोलीस पाटील महानंदा पाटील यांना पुन्हा दरडावत विचारले. तेव्हा तो चाचरत बोलू लागला की श्रावणीला फिट आली आणि ती मरण पावली, म्हणून तिला या खड्ड्यात पुरले आहे. समजलेली घटना खरी असल्याचे सिद्ध होताच पोलीस पाटील महानंदा पाटील यांनी घटनेची माहिती मद्रू पोलीस ठाण्यात कळवली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक राजू डांगे आपल्या पोलीस सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. श्रावणीचा मृतदेह खड्ड्यात पुरला होता. तो बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांची रीतसर परवानगी घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळाने सर्वजण तिथे दाखल झाले. पंचासमक्ष खड्डा खोदण्यात आला. खड्ड्यामध्ये श्रावणीचा मृतदेह होता. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता. अंगाला माती चिकटलेली होती. मृतदेह पाहताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. श्रावणीची आई वनिता हिची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या सोलापूर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत होत्या. पोलिसांना मृतदेहाचा तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान पोलिसांनी ओमसिद्ध याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की श्रावणीला फिट आल्याने ती मेली आणि मी तिला खड्ड्यात पुरले. ती नैसर्गिकरित्या मरण पावली की तिचा घातपात करण्यात आला हे पोस्टमॉर्टम अहवाल आल्यावरच ठरणार होते. त्यामुळे पोलिसांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले होते. दरम्यान पोस्टमॉर्टम अहवाल मिळाला. त्यामध्ये श्रावणीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. एकूणच हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात आहे हे स्पष्ट झाल्यावर श्रावणी कोठे हिचा खून प्रकरणी मद्रू पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार ओमसिद्ध याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ओमसिद्ध कोठे यास अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला बोलायला तयार नव्हता, गप्प बसला होता. तेव्हा पोलिसांनी श्रावणीची आई वनिता हिच्याकडे ओमसिद्धच्या वर्तणुकीबाबत चौकशी केली असता तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. तिने सांगितले की ओमसिद्ध याचे तिच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. गेल्या वर्षभरापासून हे संबंध सुरू असून याचे गुपित श्रावणीकडून समजल्याचे तिने सांगितले. ओमसिद्ध आणि वनिता यांना एकूण 3 मुली आणि 1 मुलगा अशी अपत्ये आहेत. बायकोपासून शरीरसुख मिळत असतानाही त्याच्या आईबरोबर अनैतिक संबंध होते. ही बाब 2 महिन्यांपूर्वी श्रावणीने पाहिली होती आणि ओमसिद्ध यालाही समजले होते की आपल्याला आईबरोबर श्रावणीने नको त्या अवस्थेत पाहिले आहे. तेव्हा ओमसिद्ध याने श्रावणीला धमकी दिली की तू जे काय पाहिले याची माहिती कोणाला सांगायची नाही. जर सांगितली तर तुला मी मारून टाकेल. यामुळे श्रावणी घाबरली होती. ती घरातही तशाच अवस्थेत वावरत होती. आपली मुलगी अशी नेहमी घाबरल्यासारखी का वागते हे तिच्या आईने एके दिवशी विचारले. बाळा तू का घाबरतेस? तेव्हा ती म्हणाली की आपले वडील आणि आजी दोघे एकमेकांच्या अंगावर झोपले होते. मी ते पाहिले म्हणून आपले वडील रागवले. तू खोलीत का आलीस? तू जे काय पाहिले ते कोणाला सांगितले
तर ठार मारीन अशी ते म्हटल्याने मला भीती वाटते. हे ऐकून श्रावणीच्या आईला धक्काच बसला. काही दिवसानंतर तिने आपल्या नवऱ्याला याबाबत जाब विचारला. तेव्हा ओमसिद्ध याने वनिताला मारहाण केली. तू हे कोणाला सांगितलेस तर याद राख असा दमही त्याने तिला दिला. यानंतर तो काही ना काही कारण काढून वनिता आणि मुलगी श्रावणी हिला मारहाण करत होता. या त्रासाला ती कंटाळल्यामुळे ती माहेरी निघून गेली. तेव्हा ओमसिद्धने तिला तुझ्याशी चांगले वागेन असे सांगून पुन्हा घरी आणले. ओमसिद्ध हा वासनांध होता. आपल्या पत्नीशी तो शरीरसंबंध ठेवत होता. यातून त्याला 4 मुले झाली होती. आता पुन्हा मूल नको म्हणून तिने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. यासाठी तिने सोलापूर येथील रुग्णालयात ॲडमिट होऊन शस्त्रक्रिया करून घेतली. श्रावणीने पाहिलेली घटना तिने आपल्या आईला अर्थातच ओमसिद्धच्या पत्नीला सांगितल्याचा राग ओमसिद्धच्या मनात होता. आता पत्नी घरी नसल्याचे पाहून त्याने श्रावणीचा गळा दाबून खून केला अशी माहिती वनिताने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या संदर्भात ओमसिद्धला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो काही बोलत नव्हता. एकूणच त्याला आपण केलेल्या कृत्याची लाज वाटत असल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी ओमसिद्ध याला न्यायालयात उभे केले आणि 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धन्यवाद मित्रांनो. सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या या लाजिरवाणी घटनेबाबत तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.